माझ्या सगळ्या बहिणींना शुभ सकाळ. तर गुरुवारची सुरुवात झालेली आहे आणि मकर संक्रांतीचे दिवस सुरू आहेत. तर या मकर संक्रांतीमध्ये आमच्याकडे कोणती पद्धत आहे आणि आम्ही कशाप्रकारे हळदी कुंकू आणि वाण वगैरे करतो, तर हेच तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओ तुम्ही शेअर करणार आहे. चला मग आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सासरी जायचं आहे, त्यामुळे ना सगळी लगबग सुरू आहे. सकाळपासून उठलेली आहे आणि सकाळपासून काम 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 शेवटपर्यंत काम. कुठेही जायचं म्हटलं की जातपर्यंत काम काही संपत नाही. आज तर पूजाही होती, सोबत गजानन महाराजाचा अध्यायही होता गुरुवार असल्यामुळे, आणि स्वामींची काही थोड्याफार सेवाही असतात. तर पूर्ण 1-1.5 तास त्याच्यात जातो, त्यामुळे थोडं लवकर उठून काम आवरण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. गजानन महाराजाच्या साखळी पारायणामधला मला 4था अध्याय होता, तोही पूर्ण करायचा होता. तर तो मी पहिले वाचून घेते, पूजापाठ पहिले करून घेतले. आता सगळं शेअर करायचं म्हटलं की व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. चला मग त्याच्यानंतर आता पोथी वगैरे वाचल्यानंतर मला तिळगुळ बनवायचा आहे. 14 तारखेला तिळगुळ बनवायला नाही जमलं मला. आता तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही समजू शकता. गावाला जायच्या अगोदर लाडूसुद्धा मला करायची होती. इतकी घाई होती की काही सांगूच नका, आणि लवकर लवकर मला निघायचं होतं, कारण की त्याच दिवशी मला रिटर्न पण यायचं आहे म्हणून. तर इथे मी लाडवाचं भाजायला घेतलेलं आहे. तीळ जे काही आहेत ते तीळ भाजायला घेतलेले आहेत आणि तीळ भाजायला भरपूर वेळ जातो. पूर्ण 1 किलो हे तीळ आहेत. तिळगुळाचे आपण जे काही लाडू करतो ना, तर हे तीळ आहे ना कमीत कमी गॅसवर भरपूर वेळ भाजत राहावे लागते, तेव्हाच हे तिळगुळाचे लाडू खूप टेस्टी होतात. सगळं जे काही आपल्या लाडवाचा टेस्ट आहे ना, हा तिळावरच अवलंबून असतो, म्हणून तीळ हे मस्त कमी गॅसवर भाजावे लागतात. तर आता इकडे तीळ भाजायचं आहे. तेवढ्या वेळात म्हटलं चला आपण गुळ जे आणलेला होता सोबत, तर त्या गुळाचे कापसुद्धा मी केलेलं नव्हतं, तर त्याचे कापही मला करायचे आहेत. आणि गुळ थोडा ना मस्त असा कडकच आहे, त्याचे काप करण्यामध्ये पण माझा भरपूर वेळ गेला. तर चला मग आता सगळं काप करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी लाडवाचं बारीक करून जेवढे थोडेसेच लाडू बनवणार आहे, जास्त नाही, कारण की उद्या परत चतुर्थी आहे. शुक्रवारची चतुर्थी आल्यामुळे ना, तर मग चतुर्थीला आपल्याला बनवावेच लागतात लाडू वगैरे, कारण की ही जी चतुर्थी असते ना ती तिळकुंट चतुर्थी असते. या चतुर्थीला सुद्धा तिळगुळाचाच नैवेद्य दाखवावा लागतो, मग त्यामुळे ना थोडेसे तीळ मी ठेवणारच आहे. आणि फक्त नैवेद्यापुरती आणि मी मोखेडला गावी जाणार आहे, तिथे नेण्यापुरतीच लाडू आता बनवून घेते, कारण की घाई पण भरपूर आहे, जायचं आहे, लवकर जायचं आहे म्हणून. तर चला मग आता तिकडे तीळ मस्त असे कमी गॅसवर भाजायचे आहे. तेवढ्या वेळात मस्त असे गुळाचे जेवढे काही काप करून घेणार आहे. नवीन वर्षातला हा पहिला सण आहे, मग त्यामुळे ना प्रत्येकच स्त्रियांचा हा आवडता सण आहे, कारण की या सणामध्ये मस्त सजण्याचा, सवरण्याचा आणि इकडे तिकडे हळदी कुंकाला जाण्याचा मोका मिळत असतो. तर भरपूर जणांकडे ना वेगवेगळी पद्धत असते. आता भरपूर जणांकडे सुगड पुजतात, कोणी पान सुपारी सगळं पुजतात, पण आमच्याकडे तसं काहीही नाही आहे. आमच्याकडे खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी याला जास्त महत्त्व आहे. सोबत ना आम्हाला तिळगुळाचा महत्त्व जास्त आहे. तिळगुळाचा नैवेद्य हा आजच्या दिवशी दाखवावाच लागतो, तुळशीसमोर, देवासमोर, आणि सगळ्यांचे आमच्याकडे पाय धुतात. जेवढे ज्येष्ठ व्यक्ती असतात ना, मोठे जेवढे काही असतात, त्यांचे पाय धुवून त्यांना तिळगुळ देऊन त्यांचे नमस्कार वगैरे करायचे. तर अशा प्रकारे आमच्याकडे पद्धत आहे. इथे ना मी तीळ आणि गूळ यांना एकत्र करून बारीक करून घेतला आणि याचे लाडू करणार आहे. कधी आपण वड्या पण पाडू शकतो, माझ्याकडे वड्याचा साचा पण आहे, पण आता वेळ नाही माझ्याकडे एवढं सगळं करायला. तर फक्त लवकर बारीक करून मी फक्त लाडू बांधणार आहे, आणि जेवढे आवश्यक लाडू आहे तेवढेच बांधून घेईन, जास्त काही नाही, म्हणजे नेण्यापुरती आणि नैवेद्यापुरती अगोदरच सांगितलं होतं. आता बघू शकता इथे मी पूर्ण लाडू बांधून घेतले आणि म्हटलं पहिले आता गॅस ओटा पुसून घेते. आता गोडाधोडाचे पदार्थ म्हटलं की मुंग्या वगैरे लागण्याचे चान्सेस जास्त असतात, तर पहिले सगळं स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. आणि बघू शकता फक्त 11-12 लाडू झाले असेल. तर याच्यातले नैवेद्य देवालाही नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर बाकीचे उरलेले घेऊन जाते. आणि तीळ इथे ठेवलेले आहेत. आता उद्या चतुर्थी आहे, तर चतुर्थीच्या दिवशी तिळगुळचे लाडू परत बनवावेच लागतात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवासाठी. तर चला मग आता पहिले लाडू बांधून घेतले आणि आता देवाजवळ आलेली आहे. तर देवाला जेवढा काय आता वाण वाटण्याच्या अगोदर आम्ही वाण वाटत असतो ना, तर त्याच्या अगोदर आम्ही देवाजवळ वाण ठेवत असतो. तर आता देवालाची पूजा तर झालीच आहे, म्हणा हळदी कुंकू वाहून घेते आणि जो मी लाडू बनवलेला आहे त्याचा नैवेद्य आता दाखवणार आहे. त्याचं तर 14 तारखेलाच दाखवायला पाहिजे. दाखवते मी, प्रत्येक वेळेसच दाखवते, पण यावेळेस शक्य नव्हतं, तर आता मी दाखवून देणार आहे. आता लेडीज लोकांना वाटायला जो वाण आणतो ना आपण, त्याच्यातच एक वाण मी देवाजवळ ठेवणार आहे, तो ठेवलेला आहे. आणि मग गहू घेतलेले आहेत. गव्हामध्ये ते शेंगा, वाटाण्याचे शेंगा, वालाच्या शेंगा, बोरं, जेवढं काही या सीझनमध्ये असते ते सगळं टाकावे लागते, गाजर वगैरे. पण बोरं तर नव्हते म्हणा, आता गावी जाईन तर मग शेतातून थोडीशी घेऊन येणार आहे, पण आता नव्हते, पण जेवढं होतं घरी तेवढं त्याचं मग सगळं टाकून मग वाण मी देवाजवळ ठेवलेलं आहे.
तर देवाजवळ तिळगूळ ठेवलं, वाण ठेवलं आणि सौभाग्याचं मागणं मागायचं आहे देवाला. आता मग देवाचं वाण वगैरे ठेवल्यानंतर आता वेळ आहे ती म्हणजे की यांचे पाय धुवायचे आहे. आता आमच्याकडे ना सगळ्यांचे जेवढे की आपल्यापासूनपेक्षा मोठे असतात त्या सगळ्यांचे पाय धुतात, त्यांचे पाय धुवून घेणार आहे. आता यांचा तर पहिले हक्क आहे म्हणा, यांचे पाय वगैरे धुतल्यानंतर मग यांना तिळगूळ वगैरे देईल, त्याच्यानंतरच मी बाकीच्यांना बाहेर तिळगूळ देते. तर यांचे पाय वगैरे धुतले तर ते हसत होते, खूप मजा घेत होते. पण तर आपल्याच पदराने मी पुसलेलं आहे. ते म्हणत होते मला की माझं चरणतीर्थ तू पिऊ शकते का. तर असंच आमचं हसणं मजाकमध्ये हे सगळा कार्यक्रम चालू होता. तर आता मी त्यांचे पाय धुतले, टीका लावला आणि जेवढं काही मी तिळगुळाचा लाडू आहे तो देणार आहे. तर या सणानिमित्त आपली संस्कृती आपल्याला हेच शिकवते की आपण मोठ्या माणसांचा मान कसा करायचा. यांना मी तिळगुळ खाऊ घातल्यानंतर त्यांनी मलासुद्धा तिळगुळ खाऊ घातला आणि आमच्याकडे ना पाय वगैरे धुतल्यानंतर ना काहीतरी बक्षीस म्हणून देतात. यांनी पण मला थोडंसं नेक म्हणून काही पैसे दिलेत, पण मी त्यांना म्हणत होती की हा नाही, हा मला नोट द्या. मी यांची मजा घेत होती आणि त्यांना मी जो नोट मागितला ना त्यांनी मला तोच नोट मला दिलेला आहे. तर चला मग आता मी बॅगी माझी पॅक केलेली आहे. आता थंडी भरपूर आहे, थंडी आणि एका दिवसासाठी जायचं म्हटलं तरी स्वेटर, शॉल, कानाला बांधायचं सगळं चालेल. सोबत नक्षसुद्धा येणार आहे. तो शाळेमध्ये नाही गेला होता, त्याला माहीत होतं की मम्मी मोखेडला जाणार आहे आणि मोखेडला जायचं नाव घेतलं की त्याचं तो असा होतो की काय सांगू. तर मम्मी मला नाही जायचं आहे, मला मम्मी नाही जायचं आहे असं तो करत होता केविल वाण्यासारखा. तर जाऊ दे म्हटलं, नव्याला तर पाठवलंच म्हणा, तिला पाठवणं खूप आवश्यक आहे. चला मग निघाली आहे मोखेडला जायला. सगळं करता करता बरोबर 12 वाजलेले आहेत. 5-10 मिनटं बाकी आहेत. किती लवकर करतो म्हटलं तरी भरपूर वेळ होते. गुरुवारची पूजा होती, गजानन महाराजाचा अध्याय होता, सगळं पूजापाठ करतपर्यंत वेळ होतोच. स्वयंपाक झालं, नव्याला शाळेत पाठवलं, सगळं करता करता वेळ झालेला आहे. चला आता घाई करत आहे, भेटते तुम्हाला तिथे. मोखेडला याच्यासाठी जात आहे कारण की आता संक्रांतीचे दिवस आहे, तिळगूळ द्यायचा आहे आईला. सगळ्या मोठ्या व्यक्तींना आमच्याकडे तिळगूळ देतात, पाय धुतात त्यांचे, तर म्हणूनच जायचं आहे. चला मग आता यांनी सुट्टी काढलेली आहे म्हणा, तर आज यांनी पण सुट्टी काढली. माझी नणद पण नागपूरवरून येणार आहे आणि इच्छी पण नणद सगळे तिकडेच जाणार आहे, ताई वगैरे सगळे तिकडेच जाणार आहे. तर तिकडेच आम्ही आजचा जेवढा काही हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे, पाय धुण्याचा प्रोग्राम आहे, तिथे सेलिब्रेट करणार आहोत माझ्या सासरी. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. चला मग यांनी सुट्टी काढली होती की ते म्हणजे आईच्या भेटीसाठी तर काढलीच होती म्हणा. पण शेतातलं थोडंफार काम पण होतं कारण की शेतीवाडी म्हटलं की तिचं बघणंही खूप आवश्यक आहे. तर त्यांना तिचंही बघायचं होतं. तर चल म्हणे आपण दोघेही जाऊ सोबत म्हणून. तर इकडे तिकडे राहणाऱ्या आम्ही सगळ्याच जावा आज एकत्र येणार आहोत. सोबत नंदा पण माझ्या येणार आहेत. तर काही आता एक ताई नागपूरवरून येत आहे म्हणा. खाऊन घ्या जाऊचं हातचं गरम गरम. खरं ताई ह्या ताईंनी सगळ्यांसाठी छान असा डोसा, परत पूर्ण स्वयंपाक पण करून ठेवलेला होता. तर चला मग डोसा खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवत आहे. हे ना भाऊजीचं दुकान आहे, म्हणजे ताईचं दुकान आहे, ताईचं कपड्याचं दुकान आहे आणि ही बेकरीसुद्धा आहे. तर आई इथं थोड्या वेळ बसतात, दुपारच्या वेळा त्यांच्याकडे टाईम राहते तर त्या बसतात. तर बघू शकता हे माझं सासरचं घर आहे, भरपूर मोठं आहे. वाडा होता पहिले, पूर्ण वाडाच आहे. भरपूर आता अतिक्रमणमध्ये गेल्यामुळे कमी झालेला आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी माझे शेअर केलेला आहे आणि इथे आल्यानंतर एवढं छान वाटते ना, खूपच छान वाटते. तर अशा प्रकारे आम्ही जेवढ्या काही लहान मोठ्या जेवढ्याही जावा आहोत ना, तेव्हा आम्ही पूर्ण आता पहिले एका नंदेचे धुतले, मग दुसऱ्या नंदेचे धुतले आणि आमच्या घरामध्ये जेवढे लहान मोठ्या सासवा आहेत त्यांच्या सगळ्यांचे आम्ही पाय धुतले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवढे लहान असतो तेवढ्या मोठ्यांच्या पाय धुवत असतो. आता आम्ही आता 3-4 जणी लहान आहोत, तर मोठ्या जावांच्या पाया धुवू, असं करता करता मग आम्ही सगळ्यांचे पाय धुवत असतो. पण त्याच्यानंतर मलाही एक मोका मिळतो म्हणा, माझ्यापेक्षा लहान आहे एक जाऊ माझी, तर प्रणिता नावाची, तर ती माझे पाय धुवत आहे बस. पण तिचे पाय धुवायला मात्र कोणीच नाही आहे.
पाय धुण्याचा वगैरे प्रोग्राम झाल्यानंतर छान असं कोमटच पाणी केलं होतं पाय धुवायला, कारण की थंडीचे दिवस आहे ना म्हणून. पाय धुण्याचा प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर ना मग सगळ्यांना हळद कुंकू देऊन सगळ्यांना तिळगुळ वगैरे द्यायचं आणि मग वाण वगैरे आम्ही घरूनच घेऊन आले होतो. सगळेजण आपला वाण घेऊन आले होते, तर मी पण माझा वाण सोबतच आणलेला होता. तर मग सगळ्यांना हळदी कुंकू लावून मग सगळ्यांना वाण वगैरे द्यायचा. आता पहिला आम्ही त्यांना देऊन घेऊ, मग त्या आम्हाला देतील. तर अशा प्रकारे यावेळेसचा हळदी कुंकूचा प्रोग्राम खरंच खूप छान झाला, कारण की ताई नागपूरवरूनही आल्या होत्या आणि म्हणजे मग आम्ही सगळे एकत्रही आलो होतो. नाहीतर मग कसं आहे ना, असं मागे पुढे होतं म्हणा, येतो आम्ही प्रत्येकजण प्रत्येकांचे पाय धुवायला येतात. कधी मग हे लोक छिनवाड्याला यायचे, तर कधी आम्ही मोखेडला जायचो, तर असं व्हायचं. पण यावेळेस ना आम्ही सगळे एकत्र येऊन मस्त असं हळदी कुंकाचा आणि मकर संक्रांतीचा आणि तिळगुळाचा जेवढं काही सेलिब्रेशन आहे ते मस्त असं केलेलं होतं. पण आमच्या परिवारात एवढे सगळे लोक आहेत की जेवढे काही प्रोग्राम आहे ना आमच्या घरच्या घरीच आम्ही सेलिब्रेट केले तरी खूप मी खुश राहतो. आणि सगळ्या जावा एकदम मैत्रिणीसारख्या राहतात. असं नाही की तू मै असं कधीच होत नाही आमच्यामध्ये. आणि जेवढ्या काही आम्ही MP मध्ये जावा आहोत ना, त्या सगळ्या महाराष्ट्रातूनच आलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या नागपूरच्या तिकडच्याच आहे, इकडचं कोणीच नाही आहे. नुसत्या या हळदी कुंकाच्या आणि मकर संक्रांतीच्या सणांनी घरामध्ये छान असा माहोल क्रिएट झालेला होता. आणि गावाकडे आल्यानंतर ना जायची इच्छा नाही होत, पण कसं आहे मुलांची शाळा वगैरे राहते तर वापस जावंच लागते म्हणा. आता त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांना एकमेकींना आम्ही वाण देऊन घेतलं आणि अशा प्रकारे मस्त असा हळदी कुंकाचा कार्यक्रम सेलिब्रेट केलेला आहे. चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेळा रावांचं नाव घेते, हातमाचा सोडा. अशा प्रकारे छान असा आनंद आणि सगळं पार पडलं. त्यानंतर मस्त असा गरम गरम संध्याकाळचा चहा घेतला आणि सगळे आपापल्या वाटाने लागलेले आहेत. चला मग आता मला पण चिनवाड्याला जायचं आहे. आता घरी आलेला हो, त्यानंतर शेतातून जेवढ्या काही वस्तू आणलेल्या होत्या, मस्त अशी मेथीची भाजी, कांद्याचा पाला, लसणचा पाला, कारण की आता मस्त असं हिरवं हिरवं सगळं मिळते शेतातलं, तर ते सगळं आणल्यानंतर व्यवस्थित ठेवायचं आहे. चला मग बाय.